नंतर अमेरिकेत त्यांची पीएचडी झाली फिजिक्समध्ये लेझर या क्षेत्रावर. आणि परम सारख्या अतिशय महान कॉम्प्युटरचं डिझाईन करण्यामध्ये ज्यांचा हात आहे, ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, असे माननीय राजा मराठे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी यानंतर त्यांच्या शेतीविषयक मार्गदर्शनासाठी निमंत्रण करतो. शेतीमधील आधुनिक विचार प्रवाह हे त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी नमूद करणार आहेत. तरी मी माननीय राजा मराठे साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वसंतराव चव्हाण आणि इथल्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य लोहेकर आणि उद्घाटक घोटाळकर आणि व्यासपीठावर जमलेले अनेक मान्यवर आणि माझ्या परिचयाचे अनेक इथले शेतकरी, पहिल्या प्रथम आज एक योगायोग चांगला आणि वाईट पण आहे. आज आमदार बळवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे त्यांच्या कैलासवासी बळवंतराव चव्हाण यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो. योग खूप चांगला आहे की मी जेव्हा 27-28 वर्षापूर्वी इथे काम करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यावर एक झापड होती. एक प्रकारची झापड अशी होती की मी एक राजकीय कार्यकर्ता, एक क्रांतिकारक, एक संघर्षवादी नेता या दृष्टीने मी या भागात आलो होतो. आणि त्यामुळे त्यावेळेला मी या भागात असताना या इथले जे खूप चांगले विचार करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांच्याशी माझे काहीच चांगले संबंध प्रस्थापित झाले नाहीत. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण त्या काळामध्ये मी आता इथले नावंदीकर देशपांडे किंवा आमच्या सुर्लेगावचे तोडे वगैरे, तर त्यांच्याशी मी फक्त संघर्षाच्या भूमिकेतून एक झापड लावले त्यातून विचार करत होतो. आणि त्यामुळे ते शेतीच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती करत होते आणि त्याच्यातून जे भारताची खूप प्रगती होत होती त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं, हे माझं दुर्दैव आहे. तर आता 28 वर्षानंतर मी येथे आल्यानंतर मी ही सगळी झापडं सोडून टाकलेली आहेत. मी कुठल्याही प्रकारच्या राजकीय क्षेत्रात नाहीये. मी पूर्णपणे राजकीय संन्यास घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे मी ज्याला संघर्षवादी धोरण आहे ते पण मी काही आता करत नाहीये. आणि त्यामुळे हे जे सगळे इथे जमलेले जे मान्यवर लोक आहेत त्यांच्याकडे मी एक भारतीय बांधव या दृष्टीने बघतोय. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांशी मी आज मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो. ही माझी सगळ्यांना आणि ही माझी सद्भावना आहे आणि सगळेजण मला त्याला प्रतिसाद देतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आता खरं म्हटलं तर या शेतकी मेळाव्यामध्ये मला निमंत्रण बोलायला देणं म्हणजे फार एक प्रकारची चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट अशी आहे की म्हणजे मला शेतीतलं काहीच कळत नाही. म्हणजे मी इतके वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं, लेझर्स मध्ये आहे मी, IT तंत्रज्ञान आहे आणि महासंगणक मी डिझाईन केला आणि शेतीतलं मला किती कळत नाही. म्हणजे मी इथे आल्यानंतर जेव्हा सोयाबीनच्या बद्दल पहिल्यांदा मला कळलं तेव्हा मला सोयाबीन वाटायचं की इथपर्यंत पीक येतं म्हणून. सोयाबीन इतकं लहान येतं पीक हे सुद्धा मला खरं म्हटलं तर माहित नव्हतं. त्यामुळे या शेतकी मेळाव्यामध्ये आपल्याबद्दल शेतीबद्दल काहीही चर्चा करायचा मला बिलकुलही अधिकार नाहीये. आणि म्हणून मी या शेतकी मेळाव्यात आपल्या सगळ्यांकडून शिकायला आलेलो आहे. हे माझं पहिलं याच्यामधलीची भूमिका आहे. आता या शेतकी मेळाव्यामध्ये मी शिकायला आलेलं असताना मी का इथे शिकायला आलोय तर सुर्ले गावात मी जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी परत आलो तर त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की इथे स्त्रियांची बचत गट म्हणून एक मोठी चळवळ सुरू झालेली आहे. आणि त्या बचत गटातर्फे अनेक स्त्रिया या काही प्रमाणात बचत करत आहेत, एकमेकांना लेनदेन करत आहेत आणि एक प्रकारची त्यांनी आजच भागीदारी केलेली आहे. तर ह्या भागीदारी पद्धतीवरून माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली की जशा या स्त्रिया भागीदारी पद्धतीने एकमेकांमध्ये मदत करतायत तसं शेतकऱ्यांनी का एकमेकात भागीदारी करू नये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नायगावचे किंवा नांदेडचे व्यापारी प्रत्येक जण 50,000, 60,000, 1 लाख रुपये टाकतं आणि एखादं दुकान टाकतं आणि एखादं दुकान टाकून मग त्यातला जो नफा होतो कापडाचा असो औषधाचा असतो तर ते नफा वाटून घेतो, तोटा झाला तर वाटून घेतो.
तर म्हणून मी काय विचार केला की आज आपल्या भागातले जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. अल्पभूधारक म्हणजे मी 2-3 एकर 5-7 एकर प्रमाण पण म्हणतो. आणि मी बघितलं की गेल्या 28 वर्षात जे मोठे मोठे शेतकरी होते ते ह्या 3-2 पिढ्यामध्ये अल्पभूधारक बसलेत. म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माझा मित्र बाबाराव अंमलवाड, तर ते मला सांगत होते की त्यांच्या भावांची म्हणजे त्यांच्या वडिलांची आणि चुलत्यांची मिळून काहीतरी 56 एकर जमीन होती आणि आता त्यांच्या वडिलांची आणि चुलत्यांची वाटणी झाली तर त्यांची 28 एकर जमीन झालेली आहे. आणि त्यांच्या चुलत्यांना 4 मुलं आहेत, तर त्यांच्यामुळे प्रत्येकाची 7-7 एकर, म्हणजे ते जवळजवळ आता पुढच्या पिढीला ते अल्पभूधारक येण्याच्याच पातळीवर आलेले आहेत. आता त्यांना फक्त 2च भाऊ असल्यामुळे त्यांची 14-14 एकर, म्हणजे फारसं काही अंतर राहिलेलं नाहीये. आणि असे अनेक अल्पभूधारक शेतकरी रोज इथे बनत आहेत आणि बनलेले आहेत. आणि त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आपल्याला माहितीच आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांचे 1.5-2 एकर किंवा 3 एकर शेतीमध्ये आऊट ठेवता येत नाही एका बाजूला. त्यांना बियांची औषधाची जोड होत नाही वेळेवर कुठल्याही प्रकारे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांना कामाला लोक एकाच वेळेला मिळत नाहीत. म्हणजे निंदायला आपल्याला माहिती आहे की शेतीचं जे काम असतं ते एकाच वेळेला पीक लोड असतं, म्हणजे एकाच वेळेला खूप काम पडतं, जसं निंदायच्या वेळेला किंवा खळ करायच्या वेळेला किंवा कापणीच्या वेळेला किंवा झोडणीच्या वेळेला. तर अशा वेळेला हे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे रोख रक्कम नसते, कारण पैशाची सगळ्यांचीच आपल्याला माहिती आहे की खेड्यातल्या शेतकऱ्यांकडे पैसे खूपच कमी प्रमाणात असतात. तर त्यामुळे मी काय विचार केला की 5 किंवा 7 शेतकरी जर का एकत्र आले आणि त्यांनी भागीदारीमध्ये जसे व्यापारी भागीदारी करतात तशी त्यांची जी शेतीची जमीन आहे ती भागीदारीत टाकली तर ते सगळे मिळून त्यांचं प्रगती होऊ शकेल. अशा विचार करून आम्ही सुर्लेगाव मध्ये 18 असे भागीदारीचे गट तयार केलेले आहेत आणि सुर्लेगावातले 100 एक कुटुंब या भागीदारी शेतीच्या प्रकल्पात आता सामील आहेत. म्हणजे सुर्लेगावातले जवळजवळ 4 आणि गाव हे आमच्या भागीदारी शेतीत आहे. आणि आम्ही सगळे मिळून 150 एकर शेती करतोय आता. म्हणजे आता नायगाव तालुक्यातला मी एक मार्गदर्शन करणारा सगळ्यात एक मोठ्या शेतकरी झालो असं मला वाटतं एका बाजूला, कारण 150 एकर शेती आम्ही तिथे सुर्लेगाव मध्ये या भागीदारी पद्धतीने करतोय. आणि आम्ही 18 एकर फाउंडेशनचं सीड घेतलेलं आहे, 92 एकर सोयाबीन लावलेलं आहे आणि 40 एकर हायब्रिड लावलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही 150 एकर शेती आता करतो सगळे. आणि मी या सगळ्यांचा हितचिंतक आहे, मार्गदर्शक नाही, कारण त्या शेतकऱ्यांकडूनच मी शिकतोय, परंतु एक सामूहिक पद्धतीने कशी शेती करावी याच्या बाबतीत मी फक्त त्यांचा मार्गदर्शक आहे. आणि आता ह्या 150 एकर शेतीमध्ये आम्ही जे आता पेरलेलं आहे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर आता माझ्या पुढे काय प्रश्न पडलाय की आम्ही त्या 150 एकर शेतकऱ्यांना, काही निंगराळे माझे जे मित्र आहेत, आम्ही ते एकाळे आहेत गडग्याचे, तर त्यांनी आम्हाला 150 पोती DAP दिलं, चांगल्या क्वालिटीचं बियाणं दिलं. आणि त्यामुळे आमच्या सुर्लेगावातल्या या 150 एकर शेतकऱ्यांची खूप चांगली पिकं आलेली आहेत. आम्ही औषध पण घेतलं चांगल्या क्वालिटीचं आणि ते औषध पण मारायचा प्रश्न आहे. पण आता प्रश्न आहे की पाणी पडत नाहीये. तुम्हाला माहिती आहे की आज जर का पुढच्या 4-8 दिवसात पाणी पडलं नाही तर आपल्या इथली संपूर्ण शेती, संपूर्ण सोयाबीन हे नाश पावू शकेल, संपूर्ण जळून जाऊ शकेल.